वृश्चिक राशी 30 जून ते 6 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी, जुलै महिन्याचा पहिला आठवडा तुमच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। 30 जून ते 6 जुलै या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर चंद्राशिवाय कोणताही ग्रह आपली राशी बदलत नाही। जुलैच्या पहिल्या आठवड्यात तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मालव्य, गुरु आदित्य, केंद्र त्रिकोण, विपरीत, नवपंचम, द्विधाश असे राजयोग तयार होत आहेत। अशा परिस्थितीत वृश्चिक राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल, चला जाणून घेऊयात। वृश्चिक राशी, 30 जून ते 6 जुलै 2025 या आठवड्यात तुम्हाला रहस्य उलगडायला आवडतात। या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन फुलू द्या। तुम्हाला ऑफिसमध्ये छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तरीही तुम्ही अनेक आव्हानांमध्ये यशस्वी व्हाल। या आठवड्यात तुमचे आरोग्य देखील सामान्य असेल। तुमच्या नात्यातील सर्व समस्या सोडवा, तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा। यावेळी नात्यातील समस्या सोडवा आणि तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करा। कामाच्या ठिकाणी समस्या सोडवा जेणेकरून तुम्ही तुमची क्षमता सिद्ध करू शकाल। आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी शुभ असेल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पालकांसोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलू शकता। काही लोक त्यांच्या माजी प्रियकराशी समेट करतील आणि भूतकाळ विसरून त्यांच्या आयुष्यात आनंद परत येईल। काही लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या कुटुंबाशी समस्या असतील। अशा बाबी राजनैतिक पद्धतीने हाताळा। तुमच्या वचनबद्धतेमुळे सकारात्मक परिणाम मिळतील। तुम्ही तुमच्या वरिष्ठांसोबत सर्व बाबींवर तोडगा काढाल। परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यशस्वी होतील। या आठवड्यात गुंतवणूकदारांकडे एक नाही तर अनेक पर्याय असतील। व्यापारी त्यांचा व्यवसाय अनेक ठिकाणी वाढवतील। या आठवड्यात कोणतेही मोठे आर्थिक प्रश्न उद्भवणार नाहीत। तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत काळजी घेणे तुमच्यासाठी चांगले राहील। या आठवड्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता। वडीलधारी लोक जुन्या आर्थिक समस्या सोडवण्यास उत्सुक असतील। जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी बदलण्याचा विचार करा। नवीन जोडीदार मिळाल्याने व्यावसायिकांना आनंद होईल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरबद्दल गंभीर असाल आणि तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना आत्मविश्वास, शिस्त आणि खोल आत्मपरीक्षणाची आवश्यकता असेल। तुम्हाला मानसिक स्थिरता अनुभवायला मिळेल आणि तुम्ही जीवनाशी संबंधित अनेक विषयांवर गंभीरपणे विचार करू शकाल। तथापि कधीकधी मनावर थोडीशी चिडचिड किंवा अस्वस्थता येऊ शकते, म्हणून बोलताना संयम ठेवा। हा आठवडा व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित बाबींमध्ये व्यस्त राहू शकतो। तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा एखाद्या महत्त्वाच्या सादरीकरणाची तयारी करावी लागेल। तुमच्या कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील। तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, परंतु सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत प्रत्येक अभिप्राय वैयक्तिकरित्या घेऊ नका। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्ही तुमचे व्यवसाय मॉडेल किंवा रणनीती पुनर्रचना करू शकता। भागीदारीत पारदर्शकता राखणे महत्त्वाचे असेल। जोखीम घेण्यापूर्वी परिस्थितीचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभेच्छा घेऊन येईल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या महिला मैत्रिणीच्या मदतीने मोठ्या समस्येवर तोडगा काढू शकाल। जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एखाद्यासोबत नवीन नातेसंबंध सुरू करू शकता। हा आठवडा तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। या आठवड्यात तुमची नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नती मिळण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते। कामावर तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी खूप दयाळूपणे वागतील। कौटुंबिक आनंदाच्या दृष्टिकोनातून आठवड्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी खूप शुभ राहील। या काळात तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल। पिकनिक आणि पार्टीचे कार्यक्रम होतील। भावंडांशी संबंध अनुकूल राहतील। एखाद्या विशिष्ट विषयासाठी तुमचे अतिरिक्त प्रयत्न यशस्वी होतील। सत्तेत आणि सरकारमधील लोकांशी तुमचे जवळीक वाढेल। तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल। परदेशांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठी रक्कम मिळू शकते। या काळात तुम्ही जमीन आणि इमारत खरेदी करू शकता। स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते। जर तुमच्या प्रियकराशी एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर तो परस्पर संवादाद्वारे सोडवला जाईल आणि तुमचे नाते पुन्हा एकदा रुळावर येईल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। 30 जून रोजी चंद्र सिंह राशीत असेल, यामुळे तुमच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित होते। तुमची ओळख निर्माण करण्याची इच्छा वाढते। 1 जुलै ते 3 जुलै या काळात चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल। हे संक्रमण तुमच्या योजना पूर्ण करण्यास मदत करते। संक्रमण तुमची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते।
4 जुलै ते 5 जुलै या काळात तूळ राशीतील चंद्र शांत नेटवर्किंगसाठी आदर्श आहे. हे कार्यालयीन राजकारणात राजनैतिकदृष्ट्या संतुलन साधण्यास मदत करू शकते. 6 जुलै रोजी चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. तुम्ही अति केंद्रित किंवा भावनिकदृष्ट्या प्रतिक्रियाशील होऊ शकता. या आठवड्यात कौटुंबिक बाबी हलक्या फुलक्या ते भावनिकदृष्ट्या तीव्र होऊ शकतात. 30 जूनपासून सिंह राशीतील चंद्र घरात उत्सव किंवा सामाजिक मेळाव्यांसाठी उपयुक्त ठरेल. 1 जुलै ते 3 जुलै या कालावधीत चंद्र कन्या राशीत असेल, यामुळे आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष वेधले जाईल. 4 जुलै ते 5 जुलै या कालावधीत तुळ राशीतील चंद्र घरातील भूमिकांमध्ये संतुलन राखण्यास आमंत्रित करेल. विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण वाटू शकते, परंतु भावनिकदृष्ट्या विचलित वाटू शकते. आठवड्याची सुरुवात सक्रिय शिक्षणाला मदत करते. एकंदरीत पाहता हा आठवडा वृश्चिक राशीसाठी तुम्हाला भावनिक उत्क्रांतीतून पुढे नेणार आहे. आठवड्याची सुरुवात बाह्य महत्त्वाकांक्षेने होते आणि अंतःकरणातील स्पष्टतेसह होते. चंद्र वृश्चिक राशीतून संक्रमण करताना तुम्हाला महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळण्याची शक्यता असते. तुम्ही अतिरेकी प्रतिक्रिया देण्यापासून सावध राहिले पाहिजे. वृश्चिक राशीच्या साप्ताहिक राशीफलात तुम्हाला आठवण करून देते की परिवर्तन ही तुमची देणगी आहे. हा आठवडा तेच देतो. तुम्हाला ते संतुलितपणे स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.